तर मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही माझा चेहरा बघत असाल, पूर्ण थकलेलो आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. आम्ही पूर्ण रात्रभर प्रवास केला आणि आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनासाठी आलो आहोत. रात्रभर गाडी चालवून आता पहाटे आम्ही पोहोचलेलो आहे. आणि का तर त्याच्या मागचं कारण एकच होतं की आदमापूरला जाऊन बाळूमामांची आरती भेटावी. सकाळी पहाटेचे 2:40 झालेले आहेत आणि आपण इथं पोचलेलो आहोत. तर झोप काय लागण झाली. आता आपण दर्शनामध्ये मंदिरामध्ये भटकत आहोत इकडे तिकडे. तर मित्र हो, आदमापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं पण अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे. सकाळच्या वेळेला मंद वारा आणि सर्वत्र जय जय बाळूमामाचा गजर, हा अनुभव मी तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही. येथील लोक सांगतात की बाळूमामा आजही आपल्या मेंढ्यांसह गावोगाव फिरतात आणि भक्तांना त्यांच्या संकटातून मार्ग काढून देतात. तर मित्रांनो, बाळूमामांची कथा ही केवळ एक संतकथा नाही, तर ती एक जीवनशैली आहे. लोक सांगतात की बाळूमामा हे मेंढपाळ रूपात भगवान श्री दत्तात्रयाचे अवतार होते. त्यांनी आपलं आयुष्य इतरांच्या सेवेत आणि जनावरांच्या प्रेमात व्यतीत केलं. त्यांच्या आशीर्वादाने कित्येक भक्तांना चमत्कार अनुभवले. कोणाचा आजार बरा झाला, कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाचं स्वप्न पूर्ण झालं. या सगळ्या गोष्टी ऐकतात एकच जाणवतं, विश्वास ठेवा, बाळूमामा आहेत आणि ते आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, आदमापूर यात्रेच्या वेळी हजारो भक्त इथे येत असतात. पूर्ण गाव उजळून निघतं. भजन, कीर्तन, दत्तनामाचा गजर दिवस रात्र घुमत असतो. भक्त मंडळींनी उभारलेल्या स्वयंपाक शाळांमधून हजारो लोकांना प्रसाद वाटला जातो. हा केवळ प्रसाद नाही, हे बाळूमामाच्या आशीर्वादाचं रूप आहे. इथे आता सप्ताह चालू आहे, तर तिथे तुम्हाला भजनी मंडळी सप्ताहामध्ये विविध प्रकारचे भजन, त्यांचं संगीत प्रस्तुत करत आहे. आदमापूरमध्ये खूप सुंदर वाटतं. आता थोड्याच वेळात इथं आरती सुरुवात होणार आहे आणि आपण आरतीसाठी थांबलेलो आहोत. आरतीला सुरुवात झाली आणि प्रत्येक भक्त त्याच्यामध्ये तल्लीन झाला. आपण आता इथेच शेजारी बाळूमामाचे अजून 2 ठिकाणे आहेत, 2 मंदिर आहेत, त्यांना आपण भेट देण्यास जाणार आहोत. तर समोरच आपल्याला सुंदर असं पहाटेचं वातावरणात या धुक्यामध्ये जो धूर दिसत आहे, त्याच्यामध्ये हे मंदिर एवढं भारी दिसत आहे. कॅमेऱ्याचा थोडासा लॅग होत असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित दाखवू शकलो नाही, पण खूप भारी वाटत होतं इथे. सकाळी आता इथे येऊन पोचलो आहोत नवीन ठिकाणी, नवीन मंदिरामध्ये. बाळूमामाचंच मंदिर आहे, खूप सुंदर आहे. इथेही आपल्याला आरती भेटेल, ती आरती घेऊ आपण. खूप भारी वाटतंय. मित्रांनो, आरती झाली आणि आपण दर्शन घेऊन पुढच्या ठिकाणी निघणार आहोत. आणि हा समोर आहे तो बाळूमामांचा राजवाडा आहे. आणि आपण या राजवाड्यावर आल्यावर आपल्याला सुंदर असे कमान, शेजारी कमानीवर हत्ती आणि शेजारीच बाळूमामा आणि त्यांची मेंढरं बघण्यास मिळतात. खूप सुंदर असा परिसर आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर खूप काही तुम्हाला बघण्यास मिळेल. मित्रांनो, स्वर्गात जेव्हा राक्षस आणि देवांमध्ये युद्ध चाललेलं, तेव्हा समुद्रामधून निघणाऱ्या गोष्टी, अमृत वगैरे, ती तुम्ही कथा ऐकलीच असेल. त्याचंच इथं प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. संपूर्ण राक्षस एका साईडला आणि देवगण एका साईडला आहेत. आणि ती गोष्ट तुम्ही नसेल वाचली तर गुगलला सर्च मारा, खूप सुंदर आहे. आणि हा परिसर आहे तो खूप सुंदर प्रकारे ठेवण्यात आलेला आहे. मित्र, समोरच हा तुम्हाला एक खांब बघण्यास मिळतं. त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की ह्या खांबाला तुम्ही आलिंगन केलं, म्हणजे मिठी मारली, की तुमचं सर्व दुःख नाहीसं होतं. आणि जर तुमच्या मागे जर काही भूत बाधा झाली असेल, ती नाहीसं होतं. तिथूनच आपण हा गाभारामध्ये आलेलो आहोत. तर गाभारामध्ये खूप सुंदर असं देवी देवतांचे छोटे छोटे मंदिरं
देऊळ बनवलेले आहेत आणि गाभाऱ्यामध्ये कोरीव याच्यामध्ये पूर्ण मंदिरं आहेत आणि बघण्यास भारी वाटतंय. मित्र, खूप सुंदर प्रकारे इथं जे कोरीव काम करण्यात आलेलं आहे, जे नक्षीकाम आहे खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. आणि मंदिरामध्ये आलं की खूप ऊर्जा भेटते, एक शांतता भेटते. जो परिसर आहे तो खूप भारी वाटतं इथे. मी स्वतः जेव्हा इथं प्रथम आलो तेव्हा मनात एकच भावना होती, ती म्हणजे श्रद्धा. पण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ती श्रद्धा आता अनुभवात बदलली आहे. त्या क्षणी मनात एक गूढ शांतता निर्माण झाली. जणू काही बाळूमामांनीच कानात सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामाचं जीवन आपल्याला शिकवतं, सेवा करा, नम्र राहा आणि इतरांना मदत करा. ते म्हणतात, देवासारखं प्रेम कर पण माणसासारखं वाग. जर तुम्ही अजून आदमापूरला गेला नसाल तर नक्की या. ही यात्रा नाही तर ही आहे आपली आत्म्याची शांती. जय बाळूमामा. आपण हा पूर्ण ब्लॉग पाहिला. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी. जय बाळूमामा. धन्यवाद.